पण तो फक्त सायली काकूंनी त्यांच्यासाठी काय काय केलं आणि किती प्रेम दिलं तेच सांगत होता. पण त्यांच्यात नेमकं असं काय घडलं ज्यामुळे ते एकमेकांपासून एवढे दूर झाले हे मात्र तो सांगत नव्हता. शेवटी देवयानीनेच विचार केला आणि त्याचा हात पकडला. कार्तिक, जर तुमच्यात एवढं प्रेम होतं तर मग आज हा दुरावा का आहे? तुम्ही त्यांच्यावर पहिलं एवढं प्रेम करत होता तर मागची 15 वर्ष एवढा तिरस्कार का केला? तुम्ही साधं त्यांच्याकडे बघितलं पण नाही, एवढा तिरस्कार का? देवयानीने विचारला आणि कार्तिक शांत झाला. कार्तिक, तुम्ही एकदा बोलला होता की सायली काकूंचं बाहेर अफेअर होतं, पण कार्तिक हा तुमचा गैरसमज पण असू शकतो ना? असं कसं तुम्ही आणि तुमच्या डॅडींनी यांनी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला? देवयानीने विचारलं. कार्तिकने तिच्याकडे पाहिलं आणि नजर दुसरीकडे केली. देवयानी, मी स्वतः पाहिलं होतं आईला एका माणसाला मिठी मारताना. तेव्हा बोर्डच्या शेवटच्या पेपरानंतर मी मित्रांसोबत पार्टीला गेलो होतो. तिथेच मी आईला एका माणसासोबत पाहिलं होतं. बोलता बोलता कार्तिक थांबला. त्याचे डोळे आता कोरडे झाले होते. डोळ्यांना दिसलेलं सगळंच खरं नसतं ना? तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बाबतीत काय झालं होतं? देवयानीने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. कार्तिकने मान हलवून होकार दिला. कार्तिक, एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल का? देवयानीने अडखळत विचारलं. त्याने हुंकार दिला. सायली काकू वेड्या का झाल्या? देवयानीने विचारलं. कार्तिकने एक सुस्कारा सोडला आणि तिच्याकडे पाहिलं. मला माहिती नाही, कदाचित त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल. तो दूरवर बघत म्हणाला. यावेळी त्याच्या डोक्यात वेदना स्पष्ट दिसत होती. फक्त अफेअर असणं ही एवढी मोठी चूक असते का? देवयानीने न समजून विचारलं. अफेअर? मला माहिती नाही, पण आम्ही लक्ष्मीला गमावलं, फक्त तिच्यामुळे. कार्तिक एका दमात म्हणाला आणि देवयानी हादरली. क्षणभर तो काय बोलला हेच तिला कळलं नाही. ते एकटक फक्त त्याच्याकडे बघत राहिली. त्याची नजर सैरभैर झाली होती. त्याचा श्वासही किंचित जड झाला होता. कदाचित तो त्याच्या भावना आतमध्ये दाबून ठेवत होता. काय बोलताय? मला काही कळलं नाही, तिने अविश्वासाने पुन्हा विचारलं. त्याने एक अंगठा गिळला आणि चेहरा निर्विकार करत म्हणाला. ह्याबद्दल आपण नंतर बोलू. तू फक्त स्वतःची काळजी घे. तो तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला आणि उठून जाऊ लागला. पण यावेळी तिने मागून त्याचा हात पकडला. त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. सायली काकू ठीक होतील ना? तिने भरलेल्या डोळ्याने विचारलं. तो त्यांचा मुलगा आहे की ही त्यांची मुलगी आहे? यातच त्याचा गोंधळ उडाला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मानेनेच होकार दिला. आणि त्याच वेळी दरवाजावर टकटक वाजली. दोघांनी त्या दिशेला पाहिलं. शिव दरवाजात मध्ये उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडी खुशी दिसत होती. त्या शुद्धीवर आल्या का? कार्तिकने लगेच विचारलं. हो, शिव हसत म्हणाला. तसं कार्तिकने डोळे मिटून एक दीर्घ श्वास सोडला. मला त्यांना भेटायचं आहे. देवयानी डोळे पुसत म्हणाले. लगेच दरवाजातून बाहेर पडली. रोहिणी अगोदरच ICUच्या बाहेर उभी होती. देवयानीला पाहताच ती लगेच पुढे आली आणि तिला मिठी मारली. देवयानी, डॉक्टर म्हणाले सायली काकू आता धोक्याबाहेर आहेत. रोहिणी म्हणाली. हो, आता त्यांना काहीच होणार नाही आणि आता मी त्यांना घरी घेऊन जाणार. थांब, मी त्यांना भेटून येते. देवयानी डोळे पुसत म्हणाली. रोहिणीनेही हसून मान हलवली. देवयानी ICUचा दरवाजा उघडून आत गेले. समोर सायली काकू बेडवर पडल्या होत्या. डोक्याला पट्टी होती, शिवाय हाताला आणि पायालाही बँडेज होतं. त्यांची ती अवस्था पाहून देवयानीच्या डोळ्यात पाणी आलं. काकू, ती जवळ येत हळूच म्हणाली. सायली काकूने हळूवार डोळे उघडले आणि मान वळवून तिच्याकडे पाहिलं. तिला पाहताच त्यांच्या सुकलेल्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. काकू, कशा आहात? देवयानी त्यांच्या शेजारी बसत विचारले. सायली काकूने हळूच हात वर करून नाकावरील ऑक्सिजनचा मास्क काढला. काकू, नका काढू. देवयानी पुढे काही बोलणार इतक्यात सायली काकूने तिला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. त्यांच्या ओठाशी हलकीची हालचाल झाली, पण देवयानीला काही ऐकू आलं नाही. ती थोडी खाली झुकली आणि कान त्यांच्या तोंडाजवळ नेला. देवयानी, वाढदिवसाच्या शुभेच्छा अजून आहेत ना? त्यांनी अडखळत विचारलं. हे ऐकताच देवयानीचे डोळे भरून आले. इतक्या अवस्थेतही त्यांना तिचा वाढदिवस आठवत होता. तिने भरलेल्या डोळ्यांनी मान हलवून होकार दिला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. कार्तिक बाहेर उभा राहून त्या दोघींना पाहत होता. त्यांचं नातं पाहून कोणीही म्हणणार नव्हतं की त्या सासू सुना आहेत, कारण त्यांचं नातं त्या नात्याच्या पुढंच होतं. कार्तिक, सायली काकू आता ठीक आहेत. तुम्ही दोघं घरी गेलात तरी चालेल. मी त्यांची काळजी घेतो. काळजी करू नका, शिव ICUकडे पाहत म्हणाला. कार्तिक काहीच बोलला नाही. तो शांतपणे ICUमधून दिसणारं दृश्य पाहत राहिला. शिवही मग शांत उभा राहिला. थोड्याच वेळात देवयानी हसतच बाहेर आली. त्या कशा आहेत? कार्तिकने तिचा हसरा चेहरा पाहत विचारलं. त्या आता ठीक आहेत, देवयानी म्हणाली. ठीक आहे, मी एकदा डॉक्टरांशी बोलून येतो, कार्तिक म्हणाला आणि वळणार
इतक्यात कार्तिक माझे कपडे आणि बाकीचं सामान इथे आणा. कार्तिकने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. मी आता सायली काकूंना सोडून कुठेच जाणार नाही, देवेनी हळू आवाजात म्हणाली. हे ऐकून शिवही घाबरला, कारण मागच्या वेळी देवेनीने हेच वाक्य म्हटल्यावर कार्तिकची प्रतिक्रिया खूप भयानक होती. त्या प्रसंगाचा तो स्वतः साक्षीदार होता. देवयानी, कार्तिक काय बोलणार इतक्यात? कार्तिक प्लीज, यावेळी मला जबरदस्ती करू नका प्लीज, मी त्यांना सोडून कुठे जाणार नाही, देवयानी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली. कार्तिक गालातल्या गालात हसला. आपण घरी जाणार आहोत, पण तुझ्या सायली काकूंनाही आपल्यासोबत घेऊन, असं म्हणत तो तेथून निघून गेला. त्याचं ते वाक्य ऐकताच देवयानी आणि शिव दोघे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. देवयानी, तो काय बोलला ते तो ऐकलंस का? शिवने थोड्या आश्चर्याने देवयानीला विचारलं. हो ऐकलं, देवयानी हसत म्हणाली. देवाचे लाख लाख आभार, मला तर वाटलं मला भास झाला, शिव सुस्कारा सोडत म्हणाला. हा भास नाही, आता सायली काकू घरी येणार, मला खूप आनंद झाला आहे, देवयानी आनंदाने म्हणाली. मलाही तुझ्यासाठी आणि सायली काकूंसाठी खूप आनंद झाला आहे, पण सायली काकू घरी यायला तयार होतील का? शिवने थोड्या चिंतेने विचारलं. मी त्यांना तयार करेन, बघच त्यांना यावंच लागेल, माझ्यासाठी तरी त्या नक्कीच येतील, देवयानी आत्मविश्वासाने म्हणाली. तुला त्या नाही म्हणणारच नाहीत, तू त्यांची लाडकी आहेस, शिवही हसत म्हणाला. रोहिणी घरी गेली का? देवीने विचारलं. हो गेली, तिला आराम करायला सांगितलं आहे, शिव म्हणाला. ठीक आहे, आता तूही जा, मी आणि कार्तिक आहोत इथे. हो मी जातो, पुन्हा येईल, पण रोहिणी म्हणत होती. रामला काही दिवस आमच्याकडे ठेव, त्याची शाळा इथेच आहे आणि अजून शैक्षणिक वर्षही पूर्ण झालेलं नाही, शिव म्हणाला. मी एकदा कार्तिकशी बोलते, मग सांगते, देवयानी थोडी गंभीर होत म्हणाली. ठीक आहे, पण लवकर सांग, त्याच्या शिक्षणाचं आणखी नुकसान व्हायला नको, आधीच खूप उशीर झाला आहे, शिव म्हणाला. हो, देवयानीने मान हलवली. साधारण 3 दिवसांनी सायली काकूंना रुग्णालयातून सुट्टी मिळाली. हे 3 दिवस देवयानी आणि कार्तिक दोघेही रुग्णालयातच होते, पण या 3 दिवसात कार्तिक एकदाही सायली काकूंना भेटायला गेला नाही. तो कायम त्यांच्या खोलीबाहेरच थांबत होता. या बाबतीत देवयानीनेही त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. सायली काकूंना आपण घरी घेऊन जाणार याच विचाराने ती आनंदी होती. घरी गेल्यावर पुढचं सगळं पाहू असा विचार तिने केला. बँगलोरहून निघताना शिव त्या तिघांना सोडायला जेटपर्यंत आला होता. जेटमध्ये बसल्यावर देवयानी त्या दोघांच्या मध्ये बसली होती. एका जेटमध्ये असून हे कार्तिक आणि सायली काकूने एकमेकांकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. हे पाहून देवयानीला थोडी काळजी वाटू लागली. त्यातच घरी गेल्यावर बाकीचे सगळे कशी प्रतिक्रिया देतील याचंही तिला टेन्शन आलं होतं. शेवटी 2 तासाचा प्रवास करून ते तिघे मुंबईला पोहोचले. कार्तिकने गाडीच्या डिक्कीतून व्हीलचेअर बाहेर काढल्या. आता मात्र तो थोडा अस्वस्थ झाला, कारण बँगलोरमध्ये सायली काकूंना गाडीत बसवण्यापर्यंत सगळं काम शिवने केलं होतं, पण आता तो इथे नव्हता. त्याने जेटकडे पाहिलं. देवयानी व्हीलचेअरवरून सायली काकूंना खाली घेऊन येत होती. त्या दोघी खाली येताच कार्तिकने आपल्या बॉडीगार्डला इशारा केला. मॅडम, आम्ही त्यांना गाडीत बसवतो. एक बॉडीगार्ड देवयानी जवळ येऊन म्हणाला. नाही, मी बसवते त्यांना, देवयानी म्हणाली आणि गाडीजवळ आली. देवयानी, तुला जमेल ना? सायली काकूने काळजीने विचारलं. तुम्ही साथ दिली तर मला सगळंच जमेल, देवयानी हसत म्हणाली. तिने खाली वाकून सायली काकूंचा हात स्वतःच्या खांद्यावर घेतला. आता मला धरून हळूहळू उभं राहा, ती त्यांना आधार देत म्हणाली. पण सायली काकूंच्या एका हाताला आणि एका पायाला प्लास्टर असल्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता. तरीही त्यांनी ओठ घट्ट दाबून पूर्ण ताकद लावत उभं राहण्याचा प्रयत्न केला. कार्तिक तिथे जवळ उभा राहून मोबाईलकडे पाहत असल्याचा आव्हानत होता, पण त्याचं संपूर्ण लक्ष मात्र त्या दोघींवरच होतं. आणि का कोण जाणे, देवयानी आणि सायली काकूंना तसं धडपडताना पाहून त्याचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता, कारण असं करताना दोघी पण खाली पडू शकत होत्या. काकू, बस एक पाऊल पुढे टाका, देवयानी त्यांच्या पूर्ण भाराचा आधार आपल्या खांद्यावर घेत म्हणाली. तिच्याही अंगातून आता घामाच्या धारा वाहत होत्या. सायली काकूने पाय उचलला आणि पुढे टाकणार इतक्यात त्यांच्या दुसऱ्या पायातलं बळ गेला आणि त्यांचा पूर्ण भार देवयानीवर पडला, जो देवयानीला पेलवला नाही. काकू, देवीने त्यांच्यासह खाली पडणार इतक्यात तिला कमरेभोवती कोणाचा तरी हात जाणवला. तिने दचकून वर पाहिलं तर कार्तिकने तिला सावरलं होतं, त्यामुळे आता दोघींचाही भार त्याच्यावर आला होता. 1 मिनिट, कार्तिक देवयानीला सरळ करत म्हणाला. यावेळी त्याने वर न पाहता सायली काकूंना अलगद दोन्ही हातात उचलून घेतलं. देवयानी अजूनही त्या धक्क्यातून सावरली नव्हती. कार्तिकला सायली काकूंना असं अलगद उचलून गाडीत बसवताना पाहून तिच्या चेहऱ्यावर नकळत गोड हसू उमटलं.
त्याचवेळी तिने सायली काकूंच्या डोळ्यात दाटून आलेला भावनांचा पुरही पाहिला. देवयानी गाडीत बस. कार्तिकच्या आवाजाने ती भानावर आली आणि पटकन गाडीत जाऊन बसली. यावेळीही ती त्या दोघांच्या मध्येच बसली होती, पण सध्या तिला एका गोष्टीचं समाधान होतं. कार्तिकच्या मनात अजूनही त्याच्या आईबद्दल भावना जिवंत होत्या आणि सायली काकूंच्याही मनात त्याच्यासाठी तितकंच प्रेम होतं. थोड्याच वेळात ते तिघेही घरी पोचले. घरासमोर गाडी थांबताच देवयानीने थोड्या काळजीने कार्तिककडे पाहिलं, पण तो नेहमीप्रमाणे निर्विकार दिसत होता. बहुतेक त्याने आधीच घरी सगळ्यांना सांगून ठेवलं असावं, हा विचार करत तिने सुटकेचा निश्वास सोडला. घरात प्रवेश करताच मिसेस पाटील यांनी धावत येऊन सायली काकूंना घट्ट मिठी मारली. ताई, किती आठवण येत होती तुझी. कशी आहेस? कोमल रडत रडत म्हणाली. ठीक आहे. सायली काकूंनी थोड्या कोरड्या स्वरात उत्तर दिले. हे कसं झालं? तुझं लक्ष कुठे होतं? नशीब फारसं काही लागलं नाही. कोमल त्यांच्या जखमाकडे पाहत म्हणाली. काकू, त्यांना आता आरामाची गरज आहे. आपण नंतर भेटू त्यांना. देवयानीची सायली काकूंची व्हीलचेअर धरून उभी होती ती म्हणाले. तसं कोमलने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली. मी त्यासाठी खोली तयार करून ठेवली आहे, त्यांना आवडेल तशी. दे व्हीलचेअर इकडे, मी त्यांना घेऊन जाते. कोमल व्हीलचेअरला हात लावत म्हणाली. नाही नको, काकूंसाठी मी आमच्या समोरची खोली निवडली आहे, त्या तिथेच राहतील. देवयानी व्हीलचेअर घट्ट पकडत म्हणाले. तिचे शब्द ऐकताच कोमलचा चेहरा लगेच उतरला. अगं, ती तर पाहुण्यांची खोली आहे, तिथे कसं? कोमल पुढे बोलला. इतक्यात मी या घरात पाहुणीच आहे. देवयानीसाठी आली आहे, तेही फक्त 1 महिन्यासाठी. मी बरी झाली की इथून निघून जाईल. सायली काकूंनी कोमलचं वाक्यामध्येच थोडं शांतपणे म्हटलं. त्यांचं ते बोलणं ऐकून देवयानीला खूप वाईट वाटलं. अगं ताई, असं कसं बोलतेस? तू या घरचीच आहेस. कोमल म्हणाली. कोमल, मला झोप येत आहे, मला आता जाऊ दे, आपण नंतर बोलू, सायली काकू म्हणाल्या. त्यांनी देवयानीकडे हलकासा इशारा केला. देवयानीने व्हीलचेअर पुढे ढकलली आणि त्या दोघी निघून गेल्या. इकडे मात्र कोमल रागाने त्या दोघींना पाठमोरं जाताना पाहत उभी होती. तिने लगेच मोबाईल काढला आणि स्वतःच्या खोलीत निघून गेली. रात्री देवयानी स्वतःच आणि सायली काकूंचं रात्रीचं जेवण खोलीत घेऊन आली. अगं, तू सगळ्यांसोबत जेवायला हवं होतंस, मी एकटीने जेवली असती, सायली काकू म्हणाल्या. असं कसं? मी तुम्हाला इथे घेऊन आले आहे, त्यामुळे आता तुमची जबाबदारी माझी आहे. देवयानी टेबलावर जेवण वाढत म्हणाली. घरात कोणी नाही का गं? आल्यापासून कोमलशिवाय दुसरं कोणीच दिसलं नाही म्हणून विचारलं. सायली काकूंनी सहज विचारल्यासारखे विचारलं, पण त्यांच्या मनातली घालमेल देवयानीच्या नजरेतून सुटली नव्हती. घरात आल्यापासून सायली काकूंची सैरभैर नजर तिने पाहिली होती. कदाचित त्या आजोबा आणि मिस्टर पाटील यांना शोधत होत्या. पण ते दोघे. कसा वाटला आजचा पाठ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.